महायुतीची तिकीट राष्ट्रवादीला जाणार की भाजपला जाणार, काय सांगा साहेबांना किंवा सुगतदादाला तिकीट मिळाल्यास? आम्ही कार्यकर्ते राष्ट्रवादीसाठी इथल्या निवडणुकीत काम करणार नाही अशी एक नाराजी राष्ट्रवादी फोडली. शिवसेना शिंदे गटात आपण प्रवेश केला, नगरसेवक पडवले, तरी देखील राष्ट्रवादी पक्ष आपल्याला तिकीट देणार का, काय सांगा? बडोले साहेब अपक्ष लढणार अशी चर्चा आहे, काय सांगा? आपल्याला पक्षाने तिकीट दिल्यास आपण निवडणूक लढणार का? वडिलांनी या भागाचा विकास करण्यासाठी काय मेहनत घेतली काय? या भागाचे आमदार दोनदा राहिलेले माजी मंत्री राजकुमार बडोले साहेब होते. त्यांनी या भागाचा विकास पाहिजे तसा केला नाही असं तुम्हाला वाटते का? एससी समाजाचे आमदार राहिलेले आहेत, मात्र एससी समाजातील नागरिकांसाठी या ठिकाणी अजून रोजगार निर्मिती होऊ शकली नाही. काय क्षेत्रामध्ये कोट्यावधी रुपयाची निधी आपण त्यांना एक काय म्हणतो आपण त्याला पावतीच्या स्वरूपात दिली अशी चर्चा आहे. काय म्हणजे देणगी दिली. नगरसेवक दानेश साखरे अशी 4 लोक आहेत. बरं, ही तिकीट 4 मधून कोणाला जाणार आहे हे कोण डिसाईड करणार किंवा काय वाटतं तुम्हाला याच्यात? आता म्हणजे तुम्हालाच मिळेल, तुमच्याच घरी मिळणार याची स्वास्वधी कशी देणार, काय सांगा? 2024 मध्ये उमेदवारी जर तुम्हाला मिळाली, तुम्ही आमदार झाले, या भागातील नागरिकांसाठी जनतेसाठी रोजगार निर्मिती होणार यासाठी काय प्लॅन आहे? म्हणजे तुम्हाला शिखर कुठलं गाठायचं आहे, काय तुमचा अचीव काय करायचं आहे, कुठला असा टप्पा आहे की आपण जेव्हा पक्ष प्रवेश केला शिवसेना शिंदे गटामध्ये तेव्हा आपल्याला 2 कोटी रुपये मिळाले होते अशी काही चर्चा होती. काय सुगत दादा हे राजकारणी बिझनेसमॅन आहेत अशी एक चर्चा आहे, काय सांगा? भावी आमदार म्हणून हा चित्र आहे, परंतु ही जर तिकीट राष्ट्रवादी पक्षाने किंवा महायुतीने वडिलांना दिली तर ही जर भारतीय जनता पक्षाला गेली, म्हणजे राजकुमार बडोले साहेब आहेत सदस्य, त्यांना जर गेली बिलकुल, तर तुमची काय भूमिका असेल? नमस्कार, बेधडक चर्चा या पॉडकास्टच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत आहे. आपण आज पुन्हा अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्र 63 बद्दल चर्चा करणार आहोत. त्याकरिता आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आमदार मनोहर चंद्रिकापुरे साहेब यांचे सुपुत्र जे पेशाने डॉक्टर आहेत, त्याचबरोबर ते बिझनेसमॅन देखील आहेत, तर ते एक राजकारणी देखील आहेत. त्यामुळे त्यांना लोक हक्काचा माणूस म्हणून ओळखतात. असे डॉक्टर सुगत मनोहरजी चंद्रिकापुरे साहेब आपल्यासोबत आज या एपिसोडमध्ये चर्चा करण्यासाठी उपस्थित आहेत. डॉक्टर साहेब, आजच्या या एपिसोडमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. तर डॉक्टर साहेब, आजच्या या बैठकीच्या अनुषंगाने माझा पहिला आपल्याला एक प्रश्न आहे की आपण या ठिकाणी डॉक्टर असताना देखील राजकारणाची आवड आपल्याला कशी निर्माण झाली, नेमकं काय सांगाल? नमस्कार. जसं तुम्ही विचारलं की राजकारणाची आवड मला कशी निर्माण झाली, पेशाने मी डॉक्टर आहे, मी व्यवसाय सुद्धा करतो आणि राजकारण सुद्धा आता मी राजकारणामध्ये सक्रिय आहे. तर राजकारणाची जर पार्श्वभूमी सांगायची असली तर राजकारणाची पार्श्वभूमी ही चंद्रिकापुरे परिवारासाठी काही नवीन नाही. इथेच सडक-अर्जुनी तालुक्यामध्ये सडक बामणी नावाचं आमचं पैतृक गाव आहे आणि त्या गावाचे सरपंच माझे आजोबा, माझे जे चुलत आजोबा हे सुद्धा त्या गावाचे खूप वर्षांपर्यंत सरपंच राहिले आणि राजकारण आणि समाजकारण इथे नेहमीच चंद्रिकापुरे परिवार हा म्हणजे खूप पहिलेपासून पिढी दर पिढी सक्रिय आहे. माझे सर्वात मोठे वडील नंदकिशोरजी चंद्रिकापुरे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक खूप ॲक्टिव्ह सदस्य होते आणि तत्कालीन जे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री होते नाशिकराव तिरपुडे साहेब, त्यांचे एकदम खंदे समर्थक या गोंदिया जिल्ह्यातनं ते होते. आणि आमदार साहेबांचे जे दुसरे ज्येष्ठ बंधू जे गोरेगावला असतात
लक्ष्मणरावजी चंद्रिकापुरे साहेब ते भारतीय जनता पक्षामध्ये 30 वर्षापासून होते आणि जेव्हा राजकुमार बडोले साहेबांना इथनं तिकीट भेटलं त्याच्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्ष सोडला, मग ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आले. ते सुद्धा भारतीय जनता पार्टीचं एक चांगलं मोठं नेतृत्व अनुसूचित जातीच्या समाजामधनं या क्षेत्रामध्ये होते, बुरळ कामगाराचे मोठे नेते होते. आणि माझे वडील, त्यांची पार्श्वभूमी ही शासकीय सेवेची होती. ते याच जिल्ह्यामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी या पदावरती कार्यान्वित होते आणि मग त्यांनी सेवानिवृत्तीच्या नंतर राजकारणामध्ये पदार्पण केले आणि त्याच्यानंतर मग ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आले आणि त्यांनी 2014चं इलेक्शन इथनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तिकिटावरती लढलं आणि त्यावेळेस आम्ही एक जवळपास 32,000 मतांच्या फरकाने आम्ही पराभूत झालो. आमदार साहेब 3ऱ्या क्रमांकावरती होते, त्यावेळेस काँग्रेस 2ऱ्या क्रमांकावरती होती. काँग्रेस आमच्यापेक्षा 500 वोटांनी समोर होती आणि भारतीय जनता पार्टी ह्याला मला वाटते 62,000 वोट त्यावेळेस पडले होते. म्हणून जो तुमचा प्रश्न आहे की राजकारणात तुम्ही कसे आले, तर राजकारण जो हा वारसा चंद्रिकापुरे परिवाराला भेटला आहे, हा पिढी दर पिढी चालत आलेला आहे, म्हणून मी राजकारणात आहे. म्हणजे तुम्ही बाय ॲक्सिडेंटली नाही आले, तुम्ही एक तुमची जी पिढी आहे आजोबापासून राजकारणामध्ये आणि त्या अनुषंगाने तुम्ही राजकारणामध्ये एंट्री केली असं म्हणता येईल. ठीक आहे, तर आपल्याला पक्षाने तिकीट दिल्यास आपण निवडणूक लढणार का? आता या क्षेत्राचे विद्यमान आमदार माझे वडील माननीय श्री मनोहररावजी चंद्रिकापुरे साहेब आहेत आणि त्यांच्यासाठीच मी या क्षेत्रामध्ये राजकारणात सक्रिय असतो आणि त्यांच्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी बिलकुल आम्ही छातीला माती लावून काम करत असतो. अहोरात्र जनतेचे प्रश्न सोडवणे, लोकांसाठी मदतीचा हात देणे आणि चांगल्या प्रकारे ज्याही गोष्टी समाजाला आपल्या मार्फत आपण काही करू शकतो त्या गोष्टींमध्ये समाजाला मदत करणे, हाच एक प्रामाणिक प्रयत्न हा माझ्यापासून चालत असतो. आणि सध्या आमदार इथले माझे वडील आहेत आणि त्यांची मदत करणे राजकारणामध्ये हाच माझा धर्म आहे. नक्कीच. निवडणुकीतील आपले विकासाचे मुद्दे काय असतील? बघा, निवडणूक म्हटली तर वेगवेगळे मुद्दे येतात. कधी निवडणूक विकासावर आधारित असते, कधी निवडणूक जातीवरती आधारित असते, नक्कीच. कधी निवडणूक पैशांवरती आधारित असते, कधी निवडणूक अजून काही विविध मुद्द्यांवरती आधारित असते. पण जर तुम्ही मला तसं विचारलं की निवडणुकीचे तुमचे विकासाचे मुद्दे काय असतील, तर मला असं वाटते की आमदार साहेबांनी 2019 ते 2024 या कालखंडामध्ये भूतोन भविष्य असे काम घडले या क्षेत्रामध्ये, असं अविस्मरणीय काम या क्षेत्रासाठी केलेलं आहे. जवळपास 2,500 ते 2,500 कोटी रुपयांची कामे, विकास कामे वेगवेगळ्या क्षेत्रात, त्याच्यात कृषी क्षेत्र असो, आदिवासी विकास क्षेत्र असो, सामाजिक न्याय विभाग असो, आरोग्य विभाग असो, जलसंधारण असो, जलसंपदा असो, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असो, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असो किंवा अजून शासनाचे वेगवेगळ्या जेवढ्या योजना आहेत त्याच्यात आमदार साहेबांनी बऱ्यापैकी निधी इथे खेचून आणलेला आहे. त्याचं कारण हे की ते अधिकारी होते, जीवनामध्ये 34 वर्ष त्यांनी प्रशासकीय सेवेत घालवले आणि आता ते शासनात आहेत. तर शासन आणि प्रशासन हे कसं चालतं हे त्यांना चांगल्या प्रकारे अवगत असल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि आम्हाला जे लाभलेलं खंबीर नेतृत्व आहे, त्यात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष माननीय श्री प्रफुल्ल पटेल साहेब यांच्या आमच्या पाठीशी असल्यामुळे आणि एक ठामपणे ते आमच्या पाठीशी राहिल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण विकास निधी इथे आणू शकलो. आणि माझी जी विकासाची संकल्पना जशी तुम्ही मला विचारली, तर माझ्या विकासाच्या संकल्पनेनुसार आमचा टप्पा क्रमांक 1 हा आता बस संपुष्टात येत आहे 2019 ते 2024 आणि टप्पा क्रमांक 2 हा या क्षेत्रातील जनतेला वैयक्तिक लाभाचा विकास कसा करून द्यायचा, त्यांचा वैयक्तिक लाभ कसा होईल, आपले शेतकरी बंधू अजून जे आता सध्या करतात त्याच्यापेक्षा अधिक काय चांगलं करू शकतात, आपले शाळकरी मुलं, आपले जे शिक्षण घेणारे जेवढे मुलं आहेत ते अजून शिक्षणामध्ये काय चांगलं करू शकतात, आपले छोटे मोठे व्यावसायिक ते उद्योगधंद्या
ठाण्यामध्ये काय चांगलं करू शकतात आणि आपले जे राजकारणात सुद्धा एक चांगल्या प्रकारचा विचार आणि चांगल्या प्रकारची गती असे असणारे लोक राजकारणामध्ये यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपली ही संकल्पना आहे. नक्कीच येत्या निवडणुकीमध्ये महायुतीची तिकीट राष्ट्रवादीला जाणार की भाजपला जाणार, काय सांगाल? आता जसं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी ह्यांचं महायुतीच्या गठबंधनमध्ये जेवढेही सिटिंग आमदार ज्या क्षेत्रातले आहेत तिथल्या सीट्सला डिस्टर्ब न करता तिथल्या जेवढ्याही सीट्स आहेत ते त्या पक्षाच्या कोट्यामध्ये आहेत ज्या पक्षाचे आमदार त्या क्षेत्रामध्ये सध्या कार्यरत आहेत. तर मला असं वाटतं, मला ह्याच्यावरती तसं माझं भाष्य करणं योग्य नाही, ह्याच्यावरती वरिष्ठ डिसिजन घेतील. पण मला असं वाटतं कारण की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार या क्षेत्रातनं सध्या विद्यमान आमदार आहेत म्हणून महायुती धर्माच्या नुसार ही सीट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जाणार. नक्कीच एक माझा एक जो प्रश्न आहे तो खूप तुम्हाला टोचेल मला वाटते कुठंतरी. आपण राष्ट्रवादी फोडली, शिवसेना शिंदे गटात आपण प्रवेश केला, नगरसेवक पडवले, तरी देखील राष्ट्रवादी पक्ष आपल्याला तिकीट देणार का, काय सांगाल? आता तुमचा प्रश्न उपस्थित करणे की मी राष्ट्रवादी फोडली, नगरसेवक पडवले, तर हा जो प्रश्न आहे एक पत्रकार म्हणून तुमच्यानुसार तो एक उचित प्रश्न आहे. नक्कीच. पण जेव्हा आपण स्वतःला समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये बघतो आणि जेव्हा आपले ध्येय आणि उद्दिष्ट जनतेच्या प्रती काय असतात ह्याच्या बाबतीत जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मला असं वाटतं की ज्याला असं वाटतं की समाजकारणाच्या आणि राजकारणाच्या मार्फत जर आपण या क्षेत्रामध्ये आहे तर आपला जो प्रमुख जो आपला उद्देश असतो तो क्षेत्राच्या जनतेची सेवा करणे असतो. आणि हे जे डिसिजन मी शिवसेनेमध्ये जाण्याचं घेतलं होतं तर त्यावेळेस महाविकास आघाडीची सरकार अस्त झाली होती, महायुतीची सरकार उदयास आली होती आणि तेव्हा आमचे वडील हे विरोधी पक्षात होते आणि मोठ्या प्रमाणात आपल्या क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना निधी डावलला जात होता आणि लोकांचा प्रचंड एक हे होता की आमदार आपण त्यांना निवडून दिलेला आहे. रोष होता म्हणायचं आहे, रोष म्हणा किंवा अपेक्षा होत्या. रोष नव्हता आणि नाराजी पण नव्हती, पण लोकांची जनप्रतिनिधींकडून एक अपेक्षा असते की जर आम्ही तुम्हाला निवडून दिलं आहे आणि राजनीतिक परिस्थिती काही असो भागाचा विकास झाला पाहिजे. भागाचा विकास झाला पाहिजे. नक्कीच. आणि त्याच गोष्टीवरती विचार करत मी एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या संपर्कात आलो. माझे एक मित्र आहेत राहुल जवादे, त्यांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत मंगेशजी चिवटे, त्यांनी माझा संपर्क सीएम साहेबांसोबत घालून दिला आणि एक 2-3 मुलाखतींमध्ये मला सीएम साहेबांचं व्यक्तिमत्व आवडलं. ज्या प्रकारे ते विकासाच्या बाबतीत विचार करतात, ज्या प्रकारे ते गोरगरीब जनतेचं सेवा करतात, त्यांची मदत करतात आणि ज्याही सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी हात टाकलं एक चांगल्या प्रकारे एक उत्तुंग कामगिरी त्या क्षेत्रात करतात. तर त्याच्यामुळे मला सुद्धा त्यांचं व्यक्तिमत्व चांगलं वाटलं आणि मी त्यांच्या संपर्कात आलो. त्यांनी मला म्हटलं की तू एक युवा आहे, जर तुझी इच्छा असेल तर तू शिवसेनेमध्ये आमच्यासोबत पार्टिसिपेट करू शकतो, जरी तुझे वडील राष्ट्रवादीमध्ये असतील. तर माझ्या मनात विचार आला की जर माझे वडील विरोधी पक्षात राहून जर या क्षेत्राच्या जनतेचं म्हणजे काही विकास करू शकतील, विकास करण्यासाठी त्यावेळेस अकार्यक्षम होते कारण की विरोधी पक्षात होते. तर म्हटलं मी विचार केला की जर सत्ता पक्षासोबत जर मी सामील झालो, एक प्रकारचा गनिमी कावा समजा किंवा काही समजा, जर मी सत्ता पक्षासोबत सामील झालो आणि आपण या क्षेत्रासाठी जर काही करू शकलो तर त्याच्यापेक्षा चांगली कोणती बाब नाही. म्हणून मी शिवसेनेमध्ये गेलो आणि त्याचा रिझल्ट म्हणून या क्षेत्रामध्ये एक बऱ्यापैकी निधी त्यावेळेस भेटला, मोठमोठी कामं झाली, आमची जेवढी अडलेली कामं होती ती पार झाली. ज्या ज्या गोष्टींवरती आपल्याला एक ब्लॉक लागला होता तो ब्लॉक हटला आणि सीएम साहेबांनी खूप बऱ्यापैकी आम्हाला मदत केली. सर्व गोष्टींसाठी ते मदतीसाठी एक अग्रणी तरीक्याने त्यांनी आम्हाला साथ दिली, म्हणून मी शिवसेनेत गेलो. नक्कीच तुमचे वडील या भागाचे आमदार होते, वडिलांनी या भागाचा विकास करण्यासाठी काय मेहनत घेतली, काय सांगाल? माझे वडील तसे या क्षेत्राचे भूमिपुत्र
नक्कीच. आणि 2006 पासून इथे ते जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी या पदावरती कार्यरत होते. तर 2006 ते 2013 या दरम्यान त्यांनी सडक अर्जुनी मोरगाव क्षेत्रातील जेवढीही शेतकरी वर्ग आहे आणि कृषी विभागाच्या मार्फत मोठ्या प्रमाणात कृषी विभागाच्या ज्या स्कीम्स होत्या, ड्रीप इरिगेशन लावणे, कुठे काही शेडनेट देणे किंवा नवीन प्रकारची जी तांत्रिक शेती असते त्या शेतीला प्रोत्साहन देणे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम्स, कोट्यावधी रुपयाच्या स्कीम्स या क्षेत्रामध्ये बहाल केल्या. आणि एक भूमिपुत्र हे धर्म समजून त्यांनी इथला शेतकरी वर्ग एक चांगलं कार्य करेल आणि त्याच्यामुळेच आज आपल्या क्षेत्रामधले जे शेतकरी वर्ग आहेत, आता आपला खोडशिवनी एरिया असो, चिचटोला, कोसमतोंडी एरिया असो, तिथले जे शेतकरी आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे ऍपल बोर, मग ड्रॅगन फ्रूट, कोणी बनाना घेतो, कोणी पपई घेते, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रूटचं प्रोडक्शन आपल्या एरियामध्ये होतं. ही तशी पारंपरिक धानाच्या शेतीचा आपला एरिया आहे. पण हा जो बदल या क्षेत्रामध्ये घडवला, कोणी टरबूज लावतं, तर या क्षेत्रामध्ये पारंपरिक पीक पद्धती सोडून नवीन प्रकारचे जे फळ आणि भाज्या जे प्रयोग करण्यात आला, त्या ज्यावेळेस माझ्या वडिलांचा कार्यकाळ होता इथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी म्हणून, त्यावेळेस त्यांनी ह्या सर्व एक्सपेरिमेंट केले आणि जे शेतकरी आहेत त्यांना एक नवीन शेतीच्या वळणाकडे लावला. नक्कीच या भागाचे आमदार दोनदा राहिलेले माजी मंत्री राजकुमार बडोले साहेब होते. त्यांनी या भागाचा विकास पाहिजे तसा केला नाही असं तुम्हाला वाटते का? बघा, राजकारण हे एक सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचं एक टूल असतं, एक अवजार असतं. राजकुमार बडोले काका म्हणा, ते माझ्या वडिलांचे मित्र सुद्धा आहेत. आणि मी पण लहानपणापासून खूप त्यांच्यासोबत राहिलो आहे, खेळलो आहे. पण जेव्हा त्यांना संधी मिळाली, ते पहिल्यांदा 2014 ते 2019 भारतीय जनता पार्टीचे आमदार होते. त्यावेळेस भारतीय जनता पार्टीची सत्ता ही प्रदेशामध्ये नव्हती. तर त्यावेळेस ते असं बऱ्यापैकी काही करू शकले नाही आणि त्याच्यासाठी मी त्यांना दोष सुद्धा नाही देत, कारण आम्ही सुद्धा त्या गोष्टीचे बळी पडलो. जेव्हा 1 वर्ष आम्ही विरोधी पक्षामध्ये होतो तर आम्हाला कळलं की विरोधी पक्षामध्ये राहिल्यावर आपल्याला सत्ता पक्षाकडनं काही मदत होत नाही. नक्कीच. पण त्यांचा तो कार्यकाळ जर 14 ते 19 सोडला, पण जो 19 ते 24 जो कार्यकाळ बडोले काकांचा होता, त्यावेळेस 4थ्या नंबरचं हेवी वेट विभाग महाराष्ट्र राज्याचं सामाजिक न्याय विभागाचे मंत्री ते होते आणि त्या विभागाचा जवळपास वार्षिक बजेट 12,000 ते 15,000 कोटी रुपयांच्या घरात असतो. आणि समाजातील प्रत्येक टप्प्याला ते पैसे देऊ शकत होते, वेगवेगळ्या लोक कल्याणकारी स्कीम्स ते करू शकत होते. पण त्यांचे जे कोणी त्यांच्या सोबत वावरणारे लोक असतील किंवा काही त्यांचं जे मेंटल स्टेटस त्यावेळेस असेल मंत्री असताना, किंवा त्यांच्या सोबतचे जेही त्यांचे कोणी वरिष्ठ असतील किंवा त्यांच्या सोबत काम करणारे लोक असतील, त्यांच्या विचारात असं काय आलं मला कळलं नाही. पण ते या क्षेत्रासाठी काही करू शकले नाही. म्हणजे एक चांगलं काही करताना, एवढं चांगली संधी हातात असताना ते या जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि वाटेल त्या समाजाला, चाहे तो ओबीसी समाज असो, तो शेड्यूल कास्ट समाज असो, तो एसटी समाज असो, ते सामाजिक न्याय विभागाच्या मार्फत वेगवेगळ्या स्कीम फ्लोट करून आपल्या एरियामध्ये हजारो कोटी रुपये निधी ते देऊ शकत होते, वेगवेगळ्या क्षेत्रात देऊ शकत होते. मग तो कृषी क्षेत्र असो की शेतीचं क्षेत्र, म्हणजे तुमचा काही लेबर डेव्हलपमेंटचं क्षेत्र असो किंवा काही उद्योगाचं क्षेत्र असो, अशा प्रत्येक घटकामध्ये ते निधी पुरवू शकत होते. पण अशा काही लोक कल्याणकारी स्कीम्स, एवढी चांगली संधी असताना सुद्धा त्यांच्या हातून या क्षेत्रासाठी त्यावेळेस काही घडल्या नाही. त्यांचे पर्सनल कारण असतील, त्याच्यावरती मी काही भाष्य करणं उचित नाही, कारण ते वयाने मोठे आहेत आणि असू शकतात, त्यांच्या काही अडी अडचणी सुद्धा असू शकतात. म्हणून मला काही त्याच्यावरती टीका टिप्पणी सुद्धा करणे नाहीये. पण त्यांना एक सुवर्ण संधी होती, ज्यात ते म्हणजे या क्षेत्रामध्ये येणारे 100 वर्ष आपलं नाव लौकिक करू शकत होते. पण तसं त्यांच्या कार्यकाळामध्ये संधीचं सोनं करू शकले नाही. आता तुम्ही असं म्हणू शकता. नक्कीच नक्कीच. काय सांगाल, तुमचा महाराष्ट्र राज्यातला तुमचा आवडता नेता कोणता आहे, ज्याच्या आपण म्हणतो ना, त्याच्या पाऊल
पावलावर पाऊल टाकत आपण समोर जाणार असा कोणता तुमचा आवडता नेता आहे? माननीय श्री प्रफुल्ल पटेल साहेब. नक्कीच. प्रफुल्ल पटेल साहेब ह्यांचं जे नेतृत्व आहे ते एक उच्च दर्जाचं नेतृत्व आहे आणि म्हणजे दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत ते जे काम करतात त्याचा जो डंका असतो तो आपल्याला बघायला भेटतो. मग ते मोठमोठे राजकारणी असोत की मोठमोठे उद्योगपती असोत की मोठमोठे सिनेस्टार असोत किंवा त्या विकासाच्या गोष्टी असोत किंवा अजून कोणत्या दुसऱ्या गोष्टी असोत, सामाजिक गोष्टी असोत, प्रफुल्ल पटेल साहेबांचं जे नेतृत्व आहे ते म्हणजे एक तारीफे काबिल नेतृत्व आहे की त्यांच्या नेतृत्वाला मला कधी कधी वाटतं की चुकीनं ग्रामीण राजकारण आणि ग्रामीण जनता जी आपली आहे ते एवढं मोठं नेतृत्व आपण समजू शकलो नाही की भाईजी आपल्यासोबत असताना आपल्याला पाहिजे त्या गोष्टी आपल्याला भेटू शकतात. मोठमोठे प्रोजेक्ट आपण इथे आणू शकतो. जसं प्रफुल्लभाईंच्या जमान्यामध्ये इथे अदानी पॉवरचा एवढा मोठा इलेक्ट्रिक जनरेशनचा प्रोजेक्ट लागला. भेलचा एवढा चांगला कारखाना सुद्धा इथे त्यांनी कार्यान्वित केला होता. त्याच्या पहिले एक व्हिडिओकॉनची फॅक्टरी सुद्धा आली होती. तर ह्याच्या पहिले किंवा नंतरही जे राजकारणी झाले त्या लोकांनी गोष्टी केल्या पण प्रफुल्लभाईंनी त्या गोष्टी वास्तव्यामध्ये निर्माण करून दाखवल्या आणि खरंच त्या गोष्टी कार्यान्वित सध्या आहेत. एवढा चांगला तुमचा अदानीचा जो कारखाना आहे, सर्वात मोठा प्रायव्हेट इलेक्ट्रिक जनरेशन प्लांट हा देशामधला अदानीचा कारखाना इथे चालू आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच क्षेत्रातल्या जनतेला सुद्धा लाभ आहे, महाराष्ट्राला लाभ आहे आणि देशाला सुद्धा लाभ आहे. नक्कीच. सध्या राज्यामध्ये लाडकी बहीण योजना सुरू आहे आणि महायुती सरकार त्याच्यावर जोर देत आहे. काय सांगाल, येत्या निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजनेचा फायदा महायुती सरकारला होणार का? बघा, लाडकी बहीण योजना ही एक सरकारची खूप सुंदर असा एक उपक्रम आहे. विरोधी पक्ष टीका टिप्पणी करतात की शासनाची तिजोरी खाली करतायत, काहीतरी उटपटांग स्कीम आणून लोकांना मूर्ख बनवतायत. पण ह्याच्यासाठी शिकले सवरलेले राजकारणी लागतात. नक्कीच. आणि माझा विचार या योजनेवरती असा आहे की ही ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक मोठी चालना देणारी ही एक योजना आहे. जेव्हा 1500 रुपये आपल्या भगिनीच्या घरी जातील, आपल्या बहिणीच्या घरी जातील, तर निश्चित रूपाने त्या घरी जेव्हा 1500 रुपये येतात तर प्रत्येक बहिणीच्या घरी त्यांचं जे स्वयंपाकघर आहे ते चालायला लागतं आणि त्यांचे जे पुरुष मंडळी आहेत घरचे त्यांच्यावरचा भार कमी होतो. आज जेव्हा पुरुष मंडळी बिचारे ग्रामीण क्षेत्रातले बाहेर काम करायला जातात, समजा महिन्याअखेरीस ते 3000 कमवत असतील, 4 किंवा 5000 रुपये कमवत असतील, त्यांच्या डोक्यावरचं एक सर्वात मोठं टेन्शन असतं की घरातली चूल कशी चालेल, सर्व गोष्टी कशा चालतील. पण ज्या महाराष्ट्र शासनाचा हा जो उपक्रम आहे लाडकी बहीण योजना, त्यांच्यामुळे इकॉनॉमीमध्ये हे जे 1500 रुपये पंप होत आहेत आपल्या बहिणींच्या मार्फत, तर बहिणी सुद्धा आपली जी चूल आणि मूल घरी चांगल्या प्रकारे 1500 रुपयामध्ये चालवतात आणि जे आपले पुरुष मंडळी आहेत ते डोक्याने फ्री राहतात. त्यांचा मानसिक संतुलन चांगलं असतं आणि ज्याचा अप्रात्यक्षिक रूपाने त्यांच्या कामावरती परिणाम पडतो. आणि जर आज त्यांची क्षमता 4 ते 5000 रुपये कमवायची असेल, कोणाची 3000 कमवायची असेल, तर 3000 वाला माणूस 5000 रुपयावरती येतो आणि 5000 वाला माणूस 10000 रुपयापर्यंत जातो, कारण की आता त्याला घरचं टेन्शन घेण्याची गरज नाही. दुसरा पैलू याचा असा आहे की जेवढे पैसे सरकार पंप करते या योजनामध्ये तेवढेच व्यवसाय सुद्धा लागतील. आज गावामध्ये जर बहिणींना एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे भेटले तर निश्चित रूपाने जे भाऊ आहेत ते दुकानात हटतील, दुकानं वाढतील. समजा आज सडक अर्जुनी हे मोठं गाव आहे किंवा मोठं शहर आहे या क्षेत्रातलं, तर इथले लोक जे कपडे घ्यायला सडक अर्जुनीला येतात, तर समजा खोडशिवनी गावात जर लाडकी बहीण योजनेचा चांगला म्हणजे आपल्याला बेनिफिट भेटतोय, प्रत्येक बहिणीला बेनिफिट भेटतोय, तर तिथलाच एखादा भाऊ विचार करतो की एखादं कपड्याचं दुकान मी तिथे लावतो, आमचे लोक एवढ्या दूर का बरं जातील. तिथे जर एक किराणा दुकान असेल तर तिथे 2 किराणा दुकान लागतील. अशा प्रत्येक प्रकारच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारी ही लाडकी बहीण योजना आहे आणि सरकारने खूप विचार करून इकॉनॉमीमध्ये हे 1500 रुपये प्रति महिला पंप केलेले आहेत, जेणे
जेणेकरून आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये व्यवसाय वाढो, लोकांमध्ये एक चांगला प्रकारचा एक विचार येऊ, त्यांच्या घरची जेव्हा काम करण्याची क्षमता आणि पैसे कमवण्याची जेव्हा क्षमता वाढेल तर निश्चित रूपाने त्यांचे मुलं बाळं चांगले शिकतील, ते आपल्या मुलाबाळांवर अधिकचे पैसे खर्च करू शकतील, ते त्यांच्यासाठी चांगल्या प्रकारच्या गोष्टी वस्तू घेऊ शकतील आणि त्यांच्या सर्व गोष्टींमध्ये सुजलाम सुफलाम होईल. आणि ही एक खूप म्हणजे उच्च दर्जाची आणि खूप चांगल्या प्रकारची योजना महाराष्ट्र शासनाने, महायुती सरकारने आपल्या ग्रामीण क्षेत्रातील जनतेसाठी आणलेली आहे असा माझा विचार. नक्कीच अर्जुनी बोरगाव विधानसभा हा जो क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये तब्बल 3 वेळ SC समाजाचे आमदार राहिलेले आहेत. मात्र SC समाजातील नागरिकांसाठी या ठिकाणी अजून रोजगार निर्मिती होऊ शकली नाही. काय सांगाल यावर? बघा काय असतं की रोजगार निर्मिती आणि काम करणे ठीक आहे हा वैयक्तिक विषय आहे. नक्कीच माझा विचार या गोष्टीवरती असा आहे की रोजगार निर्मितीपेक्षा रोजगारक्षम पहिले लोकांना बनवावं लागेल. त्यांच्या मनामध्ये त्या धारणा किंवा त्यांच्या मनामध्ये ते थॉट्स तुम्हाला टाकावे लागतील की आपल्याला अशा प्रकारचे रोजगार करायचे आहेत. ज्या जनतेला हे माहितीच नाही की तुम्हाला रोजगार काय करायचा आहे तर ती जनता रोजगार करणार काय. आज माझा सर्वात पहिला अजेंडा, मी कुठेही ग्रामीण क्षेत्रामध्ये वावरतो तर सर्वात पहिली युवांची मीटिंग घेतो आणि त्यांना हे विचारतो की बाबांनो तुम्ही शिकले तर तुम्ही आता काय करता. तर त्यांच्याकडे उत्तर नसतं, ते निरुत्तर असतात. नक्कीच कोणी आपल्या आई बाबांना शेतीमध्ये मदत करतात आणि बाकीच्या वेळेस ते चावडीवर बसून गप्पा गोष्टी मारत राहतात ठीक आहे. पण त्यांच्याकडे असा कोणत्याही प्रकारचा प्लॅन नसतो. सर्वांकडे स्मार्टफोन आलेले आहेत, टेक्नॉलॉजी पुढे वाढलेली आहे. तर मी त्या लोकांना एकच गोष्ट सांगत असतो की भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने वेगवेगळ्या योजनेतनी ग्रामीण जनतेला किंवा जेही आपले मुलं आहेत वेगवेगळ्या तबक्यातले समाजातले त्यांच्यासाठी सरकारने स्कीम्स मोठ्या प्रमाणात दिलेले आहेत. असं नाही आहे की सरकार त्यांच्यासाठी कार्यक्षम नाही आहे. सरकार कोणती सरकार असो, सर्व सरकार लोकांसाठी कार्यक्षम असते. पण लोकांची जनजागृती करणे की तुम्ही करायचं काय हा सर्वात मोठा बिडा आजच्या तारखेला राजकारण्यांनी उचलणं हे गरजेचं आहे. नक्कीच आम्ही त्यांना सांगणे की तुम्ही काहीतरी करा, आम्ही त्यांना एक राह दाखवणे की तुम्ही या रस्त्याने जा, तुम्हाला निश्चित रूपाने लाभ होईल. तर पहिले एक रोजगारक्षम आणि एक व्यवसायक्षम महाराष्ट्र आपल्याला पहिले उभा करावा लागेल. आपल्याला त्यांची ट्रेनिंग घ्यावी लागेल. आपल्याला त्यांना समजून सांगावं लागेल की बाबा तू जर BCom आहे तर तू या गोष्टीसाठी अप्लाय कर, तू या अभ्यासाचं प्रिपरेशन कर. जर तो व्यावसायिक आहे आणि त्याचा एक्झिस्टिंग व्यवसाय जर कोणत्या गोष्टीचा असेल तर त्याला त्या व्यवसायात तो काय चांगलं करू शकतो किंवा तो व्यवसाय जर त्याला सूट होत नसेल तर त्याला सरकारच्या कोणत्या स्कीम मधून आपण त्याला लाभ भेटून देऊ शकतो आणि तो अजून कोणता चांगला व्यवसाय करून जर आज 2,000 रुपये कमवतो तो 10,000 रुपयापर्यंत कसा जाईल ह्याला आपण त्याच्यामध्ये एक ओढा निर्माण करू शकतो. त्याला एक चांगलं मार्गदर्शन केल्यानंतर त्याच्या मनात ती जेव्हा गोडी निर्माण होईल की नाही मला काहीतरी करायचं आहे तर निश्चित रूपाने सुरुवात पहिले एका माणसापासून होते आणि जेव्हा एकदा सुरुवात झाली मग त्याला बघून दुसरे लोक सुरुवात करतात. एकाच्या मागे 2, 2च्या मागे 5, 5च्या मागे 10 आणि मग 10च्या मागे 100 आणि एकदा 100चा आकडा तुम्ही गाठला तर मग त्याच्यानंतर ती विकासाची आणि उद्योगाची प्रक्रिया मग काही थांबत नाही. ते लोकच स्वतःचा जे आहे उद्धार घडवतात आणि लोकच चांगले रोजगारक्षम उद्योगक्षम बनतात आणि जे राजकारणी असतात त्यांना जाऊन विचारतात की दादा ही स्कीम आहे तुम्ही आम्हाला याच्यातनं लाभ भेटवून द्या. आज काय होतं की लोकांना माहितीच नाही आहे की स्कीम कोणती आहे आणि लाभ घ्यायचा कुठून. त्यांना फक्त एवढं समजतं की राजकारणी आला कोणती तरी विचारधारा सांगून आपल्याला वोट मागितले, वोट मागून चालला गेला आणि मग नंतर 5 वर्षानंतर आला. तो माझा अजेंडा मुळीच नाही. नक्कीच सर्वात पहिले त्यांना जागृत करणे की तुम्ही काय करू शकता, तुमची ताकद काय आहे आणि त्या ताकदीसाठी आम्ही प्रयत्न करतो. आम्ही आमचे कॅम्प्स घेतो. जे मुलं असतात त्यांना उद्योग आधार रजिस्टर करून देणे, त्यांना एका CA किंवा CS कडनं एखादी प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून देणे, PMEGPच्या योजनेतनं ते काय चांगलं एखादा छोटा युनिट प्रोजेक्ट करू शकतात ते सांगणे. जशी एखादी छोट्याशी पेन बनवण्याची मशीन आहे ती 60-70 हजार रुपयाची येते. एखादा जो चहाचा कप डिस्पोजेबल कप आहे हा कप बनवण्याची एक मशीन असते, ती मशीन 7-70 हजार 1 लाख रुपयामध्ये येते. हे प्रोजेक्ट असे आहेत की ते शेतीसोबत आपल्या घरातल्या एका खोलीत तुम्ही चालवू शकता आणि ते जोडधंदा करू शकता.
आणि त्या प्रोजेक्टमधनं जर तुम्हाला PMEGPच्या योजनेतनं किंवा सरकारच्या अजून कोणत्या योजनेतनं जर लोन भेटलं तर निश्चित रूपाने जे शेतीतनं तुम्ही 10,000 रुपये पर एकर कमवता तर तुम्ही घरच्या त्या खोलीतनं सुद्धा 10,000 रुपये पर मंथ कमवू शकता आणि तुमची जी क्षमता आहे ती 20,000 रुपयापर्यंत पोहोचेल. मला खास करून या क्षेत्रातला जे क्रॉपिंग पॅटर्न आहे, धानाचं पॅटर्न, हे आपल्याला चेंज करायचं आहे. आपल्याला इथल्या जनतेला मक्यावरती घेऊन जायचं आहे किंवा आपल्याला इथल्या जनतेला ऊस या पिकावरती घेऊन जायचं आहे, जेणेकरून जर आज ते 10,000 रुपये प्रति एकर जर नफा काढत असतील धानाच्या शेतीतनं तर त्याच जनतेने कमीत कमी 50,000 रुपये प्रति एकर नफा एका एकर जमिनीतनं काढलं पाहिजे. आणि जर ते 50,000 रुपये नफा त्या जमिनीतनं काढतील तर निश्चित रूपाने तुम्हाला कळेल की राजकारणाच्या नुसार जे आपण सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचे जे टूल म्हणतो, मराठीत त्याला तुम्ही सामाजिक आर्थिक सुधारणा घडवण्याचा एक अवजार ज्याला म्हणतात राजकारण, जर ते तुम्ही चांगल्या प्रकारे केलं तर निश्चित रूपाने तुम्हाला प्रत्येक घरी सुजलाम सुफलाम दिसेल. आणि ह्याची सुरुवात मी केलेली आहे, आम्ही केलेली आहे आमदार साहेबांनी, मी की ह्याच्यानंतर पहिले लोकांची जनजागृती की तुम्हाला काय आवडतं, तुम्ही कोणत्या प्रकारच्या फील्डमध्ये काय चांगलं करू शकतात, त्यांना मार्गदर्शन करणे आणि मग त्यांच्या प्रोजेक्टमध्ये त्यांची मदत करणे राजकारणाच्या मार्फत. हाच आमचा ध्यास 2024 ते 2029 मध्ये आहे. नक्कीच. आता सध्या निवडणूक तोंडावर आहे विधानसभेची, आणि विधानसभेची निवडणूक तोंडावर असताना आपण संपूर्ण विधानसभा क्षेत्र पिंजून काढला. मी स्वतः पाहिलेलं आहे, मला सांगण्यासारखं नाही. आणि असं असताना देखील या कालावधीमध्ये गणेश मंडळ किंवा चतुर्थी होती आता सध्या, आणि त्यावेळेस चर्चा अशी होती की बाबा प्रत्येक मंडळांना आपण एक काय म्हणतो आपण पावतीच्या स्वरूपात म्हणजे संपूर्ण विधानसभा क्षेत्रामध्ये कोट्यावधी रुपयाची निधी आपण त्यांना एक काय म्हणतो आपण त्याला पावतीच्या स्वरूपात दिली अशी चर्चा आहे. काय म्हणजे देणगी दिली प्रत्येक मंडळांना किंवा ह्यांना. माहिती तुमच्याकडे जी आहे ती अंशतः बरोबर आणि अंशतः चुकीची आहे. नक्कीच असू शकते कारण की रूमर लवकर म्हणजे मार्केटमध्ये रूमर लवकर येतात आणि 20 रुपयाला 20,000 बनवणे, 300 रुपयाला 3 लाख रुपये बनवणे हे आजच्या तारखेमध्ये सोशल मीडियामध्ये असं चालत राहतं. माझ्याकडे जे येतात त्या लोकांना मदत करणे हा माझा परम धर्म आहे. आणि तुम्हाला जी माहिती भेटली की 20,000 ते 30,000 रुपये प्रत्येक गणेश मंडळाची मी पावती फाडली, ती माहिती चुकीची आहे. त्याच्यात 1 शून्य तुम्ही कमी करून टाका. अच्छा. आणि हो, आपण दिले, जे आपल्याला भेटले ते दिले. पूर्ण विधानसभा क्षेत्रात नाही दिले. जे लोक आपल्याला भेटले, जे आपल्याशी भेटले, त्यांनी म्हटलं दादा तुम्ही आमच्या गणेश आरतीला या, तुम्ही हे करा ते करा, आणि आम्ही त्यांची पावती सुद्धा फाडली. आणि ती जी पावती आम्ही फाडली ती पावती फाडण्याचा एक उद्देश सुद्धा होता. तो उद्देश हो होता की जसं मी तुम्हाला सांगितलं की मी एक डॉक्टर आहे आणि मी एक व्यावसायिक सुद्धा आहे. नक्कीच. आता माझे व्यवसाय काय आहेत? मी रिअल इस्टेट मध्ये माझा व्यवसाय आहे. नक्कीच. मी बँकच्या ऑप्शन प्रॉपर्टीज मध्ये काम करतो. त्याच्यानंतर मी इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स आपण मिडल ईस्ट कंट्रीमध्ये, युरोपमध्ये, मालदीव्समध्ये आपण एक्सपोर्ट करतो. अच्छा. त्याच्यानंतर चांगल्या दर्जाचं टीकवूड आपण कसं फ्रान्समध्ये, जर्मनीमध्ये पाठवू शकतो त्याच्यावरती आपण करतो. जे आपलं कावडंग म्हणतात ना, काय शेण, काय शेण कावडंग, गाईचं शेण. ओके. अच्छा. तर गाईच्या शेणात ना ते धूप बनवतात, परफ्यूम धूप, ती सुद्धा आपण एक्सपोर्ट करतो. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रक्रिया उद्योग आपण करतो. एक उद्योग आपला गांडूळ खत बनवण्याचा सुद्धा आहे. जो गांडूळ खत ज्याची व्हॅल्यू आपल्या शेतामध्ये काहीच नाही, आपल्या शेतकऱ्याला त्याची व्हॅल्यू नाही, तेच आम्ही ड्राईंग आणि पॅकिंगच्या चांगल्या मशीन सोबत तेच गांडूळ खत आम्ही 300 रुपये प्रति हाफ किलोची बॅग आम्ही विकतो. ते 400 म्हणजे 600 रुपये किलो. 600 रुपये किलो आपण विकतो. हे एक्सपोर्टचे कॉस्ट इंडिया बाहेर देशासाठी. आणि हे आपण जे करतो हे आपण इंडियामध्ये आपला हे सर्व प्रक्रिया उद्योग चालवतो आणि पुढे हे करतो. त्याच्यातनं आपण नफा कमवतो. नक्कीच. आणि तो नफा जेव्हा मी ह्या गोष्टी त्या मुलांपर्यंत घेऊन जातो की दादा हे पावती तर 2,000 रुपयाची तुझी फाडली, मी तर पहिले नोकरीत होतो, मला नोकरीत 2 लाख रुपये पगार भेटायचा, तर एवढा पावता फाडता येत नाही ना. पण आता मला जो नफा माझ्या धंद्यातनं भेटतो आणि तुला जर असं वाटतं की एक रोल मॉडेल
रोल म्हणून तू जर माझ्याकडे पाहतो आणि तुला असं वाटतं की तूही भविष्यामध्ये पावत्या फाडल्या पाहिजे, तर निश्चित रूपाने मी जे तुला सांगतो ते तू फॉलो कर. निश्चित रूपाने तू चांगले पैसे कमवशील. मला सर्वात पहिले आपल्या युवा पिढीला चांगलं रोजगारक्षम, चांगलं शिक्षणाने युक्त आणि त्यांना नवनवीन आयडिया सोबत आपल्याला त्यांना भरून द्यायचं आहे, जेणेकरून त्यांना असं वाटलं नाही पाहिजे की ज्या नेतृत्वासोबत ते राहतात ते त्यांना काहीतरी उच्चापत्या गोष्टी सांगून आपलं उल्लू सिधा करायला येतात. मी ज्याही माणसाशी बोलतो त्याचं जीवनमान कसं उंचावेल, तो जीवनामध्ये काय चांगलं करू शकतो आणि त्या गोष्टीसाठी त्याला काय मदत लागेल त्या गोष्टीसाठीच त्यांच्याशी बोलतो. राजकारणाचे विषय कधी आपण कोणाशी काही बोलत नाही, कधी पक्षाच्या बाबतीत बोलत नाही, चिन्हाच्या बाबतीत बोलत नाही, विचारधारेच्या बाबतीत सुद्धा बोलत नाही. कारण की सर्वात मोठा जे भगवान आहे ते आजच्या तारखेला रुपया, पैसा, आणि ज्याच्या खिशात जर पैसे असतील तर निश्चित रूपाने ते एक भगवान स्वरूपी वरदानासारखं त्या घरी असतं. आणि जर आपण त्यांना तेवढं सक्षम बनवलं तर निश्चित रूपाने ते सुद्धा आपला आदर करतात आणि आपण सुद्धा त्यांनी एक चांगलं एक शिष्य म्हणून आपल्याकडनं काहीतरी चांगलं घेतलं हे आमच्या मनाला सुद्धा एक चांगलं एक सॅटिस्फॅक्शन असतं. नक्कीच नुकतीच पार पडलेली लोकसभेची निवडणूक आहे आणि भंडारा गोंदियामध्ये आपण पाहिलं असेल म्हणजे राज्यामध्ये महाविकास आघाडी चे खासदार मोठ्या प्रमाणात निवडून आले. येत्या निवडणुकीमध्ये म्हणजे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचा आपण जर विचार केला तर अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील अन्य पक्षाच्या लोकांनी म्हणजे मी तर म्हणेन की महायुतीच्या लोकांनी काँग्रेसच्या म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांसाठी काम केलं अशी चर्चा होती. परंतु आता येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष आपला या ठिकाणचा आमदार उमेदवार असेल, जो उमेदवार असेल आमदार होण्यासाठी, त्याला निवडून आणण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत आणि ते निघणार असं एक चित्र आहे. तुम्हाला काय वाटतं? मी तर सर्वात पहिले आपल्या प्रश्नाला करेक्ट करीन. नक्कीच की काँग्रेसच इथनं कसा आपला विरोधी पक्ष राहणार, इथनं तुतारी सुद्धा आपला विरोधी पक्ष राहू शकतो. नक्कीच, कारण की महाविकास आघाडीमध्ये आतापर्यंत डिसाईड झालेलं नाही सीट कोणाला सुटणार आहे म्हणून. बिलकुल बिलकुल. तर आता जसं तुम्ही विचारलं की मागच्या इलेक्शन मध्ये जसं आपण मला माझ्या माहितीनुसार आपण काहीतरी 20,000 वोटांनी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये आपण महाआघाडीपेक्षा कमी होतो. त्याची कारणं वेगळी होती, त्याचे नॅरेटिव्ह वेगळे होते. त्यावेळेस जे देशामध्ये एक नॅरेटिव्ह चाललं की भारतीय जनता पार्टी हे 400 खासदार निवडणुकीमध्ये जसे त्यांचे आले त्याच्यानंतर ते संविधान बदलणार आहेत, त्याच्यानंतर ते आरक्षण संपवणार आहेत, त्याच्यानंतर त्यांना वाटेल ते या देशामध्ये या गोष्टी करणार आहेत. आणि आमचे ग्रामीण जे लोक असतात ना ते भोडे बाबडे असतात. नक्कीच. कारण की जर आता मी जास्त देशाची महाराष्ट्राची गोष्ट करत नाही पण मी पूर्व विदर्भाची गोष्ट तुम्हाला सांगतो. आपण ज्या ठिकाणी आहोत तर तिथे नागपूर जर सोडलं शहर तर त्याच्यानंतर मॅक्सिमम जेवढे मतदारसंघ आहेत ते ग्रामीण आहेत. आणि ह्याचे जे प्रतिक्रिया म्हणा किंवा ह्याचे जे पडसाद आहेत तुम्हाला त्या पूर्ण ग्रामीण क्षेत्रामध्ये दिसले. तुम्हाला गडचिरोलीत काँग्रेसचा खासदार दिसला, तुम्हाला भंडारा गोंदियामध्ये काँग्रेसचा खासदार दिसला, तुम्हाला वर्ध्यामध्ये काँग्रेसचा खासदार दिसला. कारण हे प्रत्येक जेवढे लोकसभा क्षेत्र आहेत हे ग्रामीण होते. आणि फक्त नागपूर हा जो लोकसभा क्षेत्र होता कारण की इथले लोक या गोष्टीवर त्यांनी बिलीव्ह केला नाही, त्यांची विचार करण्याची पातळी जास्त होती, त्यांना कोणी बुद्धू बनवू शकलं नाही. त्याच्यामुळे ते सांगतो ना त्यांनी डेव्हलपमेंट पाहिली, त्यांनी नितीन गडकरी साहेबांनी काम काय केलं ते बघितलं आणि त्याच्यानंतर त्यांनी डिसिजन घेतलं. पण आपला जो क्षेत्र आहे खास करून अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्र या क्षेत्रातील जनतेला वर्षानुवर्षे भूलतापा देऊन या क्षेत्रामध्ये काहीतरी खोटं पसरवणं आणि काहीतरी पिल्लू सोडून प्रत्येक टर्म मध्ये काहीतरी राजकारण करणं या क्षेत्रातील हे राजकारणाचं एक वळण झालेलं आहे. या क्षेत्राच्या राजकारणाची एक प्रथा झालेली आहे आणि तीच प्रथा मोडायला मी कधीच राजकारणामध्ये जाती धर्म पंथ भेदभाव त्याच्यानंतर हे ज्या गोष्टी आहेत ह्याच्यावरती चर्चा करत नाही.
माझा एकच धर्म आहे, तो मानव धर्म आहे. आणि मानव धर्मानुसार जर एखादा माणूस गरीब असेल त्याला श्रीमंतीकडे कसं घेऊन जायचं हाच माझा ध्यास आहे. आणि तो ध्यास आपल्याला राजकारणाच्या मार्फत एक सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचं टूल म्हणून आपल्याला लोकांना आपण कसे कामी येऊ शकतो. आपल्याला रोड, रस्ते, नाल्या, इरिगेशनचे डॅम, आरोग्याच्या सुविधा ह्याच्यासाठी तर डेव्हलपमेंट करायचं आहे. पण ह्याच्या सोबतच आपल्याला आपली ग्रामीण जनता ज्यांना भूल थापा देऊन वर्षानुवर्षे हे जर राजकारणामध्ये मूर्ख बनत आले असतील तर त्यांना हे सुज्ञ करायचं आहे की पहिला विचार स्वतःचा करा. आणि जो माणूस तुमच्या विचारासाठी तुमच्या विचाराच्या मागे उभा राहील त्या माणसासोबत तुम्ही सोबत राहा. ह्याच्यात तुम्ही जात विसरून जा, धर्म विसरून जा, पंथ विसरून जा. मानव धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. कोणत्याही जाती धर्माच्या लोकांना 5 बोटं आहेत, 10 बोटं आहेत, आम्हालाही 10 बोटं आहेत, 2 डोळे आहेत, आम्हालाही 2 डोळे आहेत. त्यानुसार आपल्याला पुढे चालायचं आहे. मानव धर्माच्या नुसार आपण सर्व लोकांमध्ये सुजलाम सुफलाम व्हावं, चांगल्या प्रकारे आपण त्यांना गायडन्स करून जर आपण आपल्या क्षेत्रामध्ये काही चांगली चालना देऊ शकलो, उद्योगधंद्यांना आपण चांगली चालना देऊ शकलो, आपल्या मुलांना जर प्रेरित करून आणि त्यांना चांगल्या प्रकारे करून, तर ह्याच्यापेक्षा चांगली अभिमानाची बाब माझ्यासाठी अजून कोणती. नक्कीच. समोर बोलताना अजून एक असा प्रश्न आहे की अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये एक चर्चा आहे, अजून पुन्हा एक चर्चेचा विषय आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची म्हणजे महायुतीची तिकीट राष्ट्रवादी पक्षातील आमदार साहेब किंवा त्यांच्या मुलाला मिळाली, म्हणजेच तुम्हाला मिळाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील जे काही कार्यकर्ते असतील ते नाराज आहेत. त्यांचं म्हणणं आहे की बाबा साहेबांना किंवा सुगत दादाला तिकीट मिळाल्यास आम्ही कार्यकर्ते राष्ट्रवादीसाठी येत्या निवडणुकीत काम करणार नाही, अशी एक नाराजीचा सूर आहे. आणि तो सूर कशामुळे ते तुम्हाला कदाचित माहीत असेल. काय सांगाल असं जर झालं तर याच्यामध्ये? बघा, कार्यकर्ते हे मोजके असतात. नक्कीच. ठीक आहे. आणि जनता क्षेत्रातली सर्वश्रेष्ठ असते. जनता डिसाईड करते की कोणत्या माणसाने पुढे जावे आणि कोणत्या माणसाने मागे राहावे. जर जनतेचा विचार पक्का झाला आणि जर जनतेमधनं नाव निघालं तर निश्चित रूपाने तुम्ही त्या जनतेसाठी काहीतरी चांगला विचार घेऊन चालले आहे हा जेव्हा विश्वास जनतेला होतो तर ऑटोमॅटिक हे नावं जे असतात की नाही विधानसभेमध्ये लढण्याचे की हा लढणार आहे, तो लढणार आहे, हे दिसतात. आणि माझं हे म्हणणं आहे की कोणाचं नेतृत्व कोणाच्या बोलण्याने बनत नाही किंवा बिघडत नाही. आपलं नेतृत्व आपल्याला स्वतः बनवावं लागतं आणि आपलं नेतृत्व आपल्याला स्वतः सिद्ध सुद्धा करावं लागतं. आणि या सर्वाचे जे मापदंड आहेत ते पब्लिकला चांगल्या प्रकारे माहिती आहेत आणि पब्लिक त्याच्यावरती पूर्ण लक्ष ठेवून असते. कार्यकर्ते सुद्धा लक्ष ठेवून असतात. जेव्हा सीट मागणे नाही मागणे, सध्या तरी या क्षेत्राचे विद्यमान आमदार माझे वडील आहेत. त्यांचे कर्तृत्व, त्यांची कामं आणि तेच पुढे या क्षेत्रामध्ये निवडणूक लढणार आहे. आणि शेवटी तिकीट भेटणार कोणाला हे डिसिजन त्या माणसाच्या कर्तृत्वावरनं पार्टी हायकमांड बघत असते. आणि त्या क्षेत्रात सीट कोण काढू शकतं आणि जनतेमध्ये कोण लोकप्रिय आहे त्याचा डिसिजन सुद्धा पार्टी हायकमांड घेते. तर पार्टी हायकमांड वेळेवरती डिसिजन घेणार. नक्कीच. येत्या निवडणुकीमध्ये जर महायुतीची तिकीट राष्ट्रवादीला मिळाली तर राष्ट्रवादीमध्ये सध्याच्या स्थितीमध्ये 4 लोक रेसमध्ये आहेत, ज्यामध्ये आमदार साहेब प्रथम असतील, दुसऱ्या क्रमांकाला सुगत दादा म्हणजे तुम्ही असतील, तिसऱ्या क्रमांकाला आपले यशवंतजी गणवीर साहेब असतील, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद उपाध्यक्ष गोंदिया, आणि 4 नंबरला असतील नगरसेवक दानेश साखरे. असे 4 लोक आहेत. बरं, ही तिकीट 4 मधून कोणाला जाणार आहे हे कोण डिसाईड करणार किंवा काय वाटतं तुम्हाला याच्यात? आता म्हणजे तुम्हालाच मिळेल, तुमच्याच घरी मिळणार, याची शाश्वती कशी देणार, काय सांगाल? नाही बघा, शाश्वती देणारे ना मी कोणी आहे, ना आमदार साहेब कोणी आहेत, ना यशवंत गणवीरजी कोणी आहेत, आणि ते आपले दानेश भाऊ पण कोणी नाही. नक्कीच. ह्याचं आकलन हे पार्टीचे जे वरिष्ठ नेते असतात ते करत असतात सतत. पार्टीसाठी काम कोण करतं, पार्टीसाठी रात्रंदिवस झटतो कोण, पार्टीला एक नव्या उंचीपर्यंत कोण घेऊन जाऊ शकतं, पार्टी कार्यकर्त्यांचं कोण मनोबल उंचावतं, त्यांच्या प्रत्येक सुखादुखामध्ये कोण सहभागी होतं आणि त्यांच्या लागलेल्या अडीअडचणीमध्ये वेळेवर धावून कोण जातं, या गोष्टींवरती
तिकीट ही डिसाईड होत असते. आणि तिकीटच्या बाबतीत मी ह्याच्यासाठी जास्त विचार करत नाही, कारण की सध्या पार्टीचे विद्यमान आमदार सध्या आहेत आमदार मनोहररावजी चंद्रिकापुरे साहेब. आणि मला असं वाटतं की ही तिकीट त्यांनाच भेटणार, कारण की त्यांनी ज्या प्रकारे पार्टीसाठी काम केलं, ज्या प्रकारे पार्टीला एक नवीन उंचीपर्यंत या क्षेत्रामध्ये घेऊन गेले. हा काँग्रेस बहुल क्षेत्र होता. या क्षेत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आमदार निवडून येणे हे खूप दूरचं स्वप्न होतं, अशक्य होतं, जे इथे मला वाटत नाही की कंप्लीट होऊ शकत होतं. कारण की त्यांनी 2014 ते 2019 अथक प्रयत्न केले पार्टीसाठी. प्रत्येक बूथवर जाऊन, प्रत्येक घरी जाऊन, प्रत्येक कार्यकर्ता सोबत समन्वय साधून, त्यांच्याशी संवाद साधून पार्टीचं बळकटीकरण आणि मजबूतीकरण केलं. तेव्हा कुठे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आमदार या क्षेत्रामध्ये उदयास आला. आता लोक टीकाटिप्पणी करत राहतात. जेव्हा पार्टी मोठी होते त्यावेळेस कोणाचं योगदान असतं हे पार्टीच्या वरिष्ठांना, पार्टीला माहिती असतं. आणि वेळेवरती काही नसताना सुद्धा जर आपण पार्टीमध्ये तिकीट मागत असू तर ते सुद्धा पार्टीच्या वरिष्ठ लोकांना माहिती असतं. तर हा जो प्रश्न मला विचारण्यापेक्षा हा प्रश्न ऍक्च्युली पार्टी हायकमांडसाठी मोठा प्रश्न आहे. ह्यात मी काही सांगून अर्थ नाही ह्याच्यासाठी, कारण की पार्टीच्या हायकमांडला काम सुद्धा दिसतं, पार्टीच्या हायकमांडला कार्यकर्त्यांसाठी होणारं काम सुद्धा दिसतं, विकासाची कामं सुद्धा दिसतात, पुढच्या डेव्हलपमेंटचा रोडमॅप सुद्धा दिसतो. आणि कोण सक्षम आहे या क्षेत्राचं नेतृत्व करण्यासाठी, कारण की एक सक्षम नेतृत्वाला जेव्हा पार्टी मैदानामध्ये उतरवते आणि ते सक्षम नेतृत्व निवडून येण्याच्या लायकीचं जेव्हा असतं त्यावेळेसच पार्टीची जीत होते. आणि जशी अशा प्रकारच्या मतदारसंघांमध्ये पार्टीची विजय पताका लहरत राहते त्याचनुसार त्या पार्टीचा परचम आणि पडगम सुद्धा जोराजोरात वाजत राहतो. म्हणून आपल्या प्रश्नाचं अर्ध उत्तर मी दिलं, अर्ध उत्तर पार्टी हायकमांड देतील. नक्कीच. आपण किंवा आमदार साहेब जे एकच परिवार आहे, एकच घर आहे, आपण दोन्ही मिळून या विधानसभा क्षेत्रासाठी येणाऱ्या निवडणुकीकरिता काय प्लॅनिंग केली, काय सांगा? येणाऱ्या निवडणुकीसाठी आमचा प्रचार प्रसार चालू आहे की आमदार साहेबांनी या क्षेत्रामध्ये डेव्हलपमेंटची काय कामं केली. आणि जो पुढचा आमची संकल्पना आहे की प्रत्येक शेतकऱ्याला, प्रत्येक शिक्षण घेणाऱ्या मुलाला, प्रत्येक घरी काम करणारी आमच्या आई बहिणीला आपण त्यांच्या जीवनामध्ये काय बदल आणून देऊ शकतो, काय बदल घडवू शकतो, ह्याच्यावरची आमची संकल्पना राहणार आहे. आम्हाला या क्षेत्रामध्ये कृषी प्रक्रिया उद्योगचे वेगवेगळे कारखाने उभारायचे आहेत, मत्स्य प्रक्रिया उद्योगचे काही कारखाने आपल्याला उभारायचे आहेत, आपल्याला शिक्षणाची उत्तम व्यवस्था असलेले काही इन्स्टिट्यूट इथे उभारायचे आहेत, जेणेकरून आपले हे जे MPSC UPSC प्रिपेअर करणारे मुलं हे चांगल्या नोकरीवरती, चांगल्या हुद्द्यावरती लागले तर निश्चित रूपाने ते सुद्धा समाजाला वापस काहीतरी द्यायचं म्हणून आपल्या क्षेत्राच्या विकासामध्ये हातभार लावतील. आम्हाला जे युवा लोक ज्यांना व्यवसाय करायचा त्यांना चांगली ट्रेनिंग द्यायची आहे, जेणेकरून तो युवा वर्ग सुद्धा इथे जर उद्योगधंदे लावेल आणि त्याला जेव्हा कळायला लागेल की दादांनी जे आपल्याला समजावून सांगितलं त्या गोष्टी इथेच पॉसिबल आहेत. कारण की आपला जो विधानसभा क्षेत्र आहे तो नैसर्गिक सुख संपत्तीने आणि वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे सर्व गोष्टीने नटलेला आहे. आपल्याकडे पाण्याची एक मुबलक व्यवस्था आपल्याकडे आहे, आपली जमीन चांगली आहे, आपल्याकडे सर्वच प्रकारचे नैसर्गिक साधन संपत्ती असल्यामुळे इथे कोणत्याही प्रकारचे व्यवसाय आपण चालू करू शकतो. चांगल्या प्रकारे लोकांना जर गायडन्स दिलं तर निश्चित रूपाने या विधानसभा क्षेत्राचा एक वेगळाच चेहरा मोहरा 2024 ते 2029 आपल्याला बघायला मिळेल. कारण की ही आमची संकल्पनाच आहे की 2024 ते 2029 लोकांचे वैयक्तिक लाभ कसा होईल आणि त्याच्यासाठी काय प्रोजेक्ट करता येतील आणि त्या प्रोजेक्ट्समध्ये लोकांचा सहभाग कसा होईल ह्याच्यावरती आमचा भर राहील. नक्कीच 2024 मध्ये उमेदवारी जर तुम्हाला मिळाली, तुम्ही आमदार झाले, या भागातील नागरिकांसाठी, जनतेसाठी रोजगार निर्मिती होणार यासाठी काय प्लॅनिंग असेल? जसं मी तुम्हाला सांगितलं की कृषी प्रक्रिया उद्योग, आणि ही बाब काही नवीन नाही. ही बाब पश्चिम महाराष्ट्रामध्ये चालू आहे. आणि तिथले जे कारखाने असतात त्या कारखान्याच्या भरोश्यावरती तिथले जे शेतकऱ्यांचे सुजलाम सुफलाम होते ते चित्र आपल्याला इथे सुद्धा उभारायचं आहे.
माझी तर इच्छा एक साखर कारखाना, एक इथेनॉलचा कारखाना, एक मत्स्य प्रक्रिया उद्योग, एक गारमेंटचा कारखाना आणि काही स्टार्च इंडस्ट्रीवर बेस्ड उद्योग आणि वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग आहेत, तिथे ते या क्षेत्रामध्ये त्यांना चालना देणे. जे आता आमच्या ओळखीपाळखीचे जेवढे मित्रमंडळी कोणी व्यावसायिक आहेत मोठे मोठे, त्यांना या क्षेत्रामध्ये खेचून आणणे, त्यांना सांगणे की आमच्या इथे पाणी मुबलक प्रमाणात अवेलेबल आहे, आम्ही तुम्हाला विजेची व्यवस्था सुद्धा करून देऊ. आणि अशा सुद्धा जे आपल्या ओळखीचे बिझनेस हाऊसेस आहेत त्यांना म्हणणे की तुम्ही आमच्या क्षेत्रामध्ये काही छोटे मोठे कारखाने, काही मॅन्युफॅक्चरिंग युनिट हे उभारा, जेणेकरून आपल्या क्षेत्रातील जनतेला काहीतरी लाभ होईल, नोकऱ्या भेटतील, डेव्हलपमेंटची एक संधी भेटेल. आणि जेव्हा आपल्या क्षेत्रातील जे मुलं या संधींना आपल्या डोळ्यांच्या समोर स्वरूपात येताना बघतील, त्यावेळेस त्यांच्या मनात सुद्धा विचार येईल की हा जर एवढा मोठा युनिट इथे येऊ शकतो तर मी सुद्धा छोटा युनिट लावू शकतो. जरुरी नाही की तुम्ही 10 कोटीचाच युनिट लावला पाहिजे. मी जसं तुम्हाला सांगितलं की 70,000 रुपयामध्ये सुद्धा तुम्ही पेन बनवण्याची मशीन टाकू शकता. आणि ती पेन बनवण्याची मशीन जी आहे ती 70 ते 80 पैशामध्ये ती पेन बनवते. त्या पेनचा मार्केटमध्ये भाव 3 रुपये आहे. तुम्ही होलसेलमध्ये विकता तर ती 1.5 रुपयामध्ये जाते. 50 ते 60 पैसे प्रति पेन तुम्हाला कमाई होते. ती मशीन दिवसाचे 500-700 पेन बनवते. 300-400 रुपये तुम्हाला. तर ह्या कोणताही उद्योग, तो छोटा असो किंवा मोठा असो, फक्त त्याला ऊर्जेची एक चालना पाहिजे असते आणि ती ऊर्जेची चालना त्यांना निर्माण करून देणे, त्यांना त्याच्यासाठी आपण ट्रेनिंग देणे, त्यांच्या समोर असे मोठे मोठे कारखाने दुसऱ्या मोठ्या लोकांना लावायला सांगणे, जेणेकरून त्यांना पाहून त्यांच्या मनात ती इच्छा जागृत व्हायला पाहिजे की आम्ही सुद्धा अशाच प्रकारचं काहीतरी इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट या क्षेत्रासाठी करायला पाहिजे. नक्कीच. राजकारणामध्ये आपण आले, आपण डॉक्टर आहेत आणि आपण नोकरी पण केली, त्याचबरोबर आपण एक बिझनेसमॅन पण आहेत. मला आता माहिती मिळालं, म्हणजे काही नंतर समजा शेवट, अगोदर तर माहिती नव्हतं, तुम्ही आता सांगितलं तर बऱ्याच गोष्टी उघडकीस आल्या. त्याचबरोबर आपण एक राजकारणामध्ये नेतेसुद्धा आहेत. राजकारणामध्ये आपण आले, खूप चांगलं काम केलं. राजकारणामध्ये तुमचं ध्येय काय आहे, म्हणजे तुम्हाला शिखर कुठलं गाठायचं आहे, काय तुमचा अचीव काय करायचंय, कुठला असा टप्पा आहे? बघा, राजकारणामध्ये ध्येय गाठण्यापेक्षा मी नोकरीत होतो. मी या क्षेत्रामध्ये 2014 ते 2019 असिस्टंट डिव्हिजनल मेडिकल ऑफिसर रेल्वे या पदावरती मी कार्यरत होतो गोंदिया जिल्ह्यामध्ये. आणि 2019 नंतर मी डेप्टी डायरेक्टर मेडिकल WCL नागपूर या पदावरती गेलो. जेव्हा मी नोकरी सोडली तर माझी शेवटची जी सॅलरी होती ती 2 लाख रुपये होती. आणि ती 2 लाख रुपयाची सॅलरी, आणि माझी मिसेस सुद्धा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रोफेसर होती, तर तिला 1-1.5 लाखाच्या जवळपास तिचा पगार होता. तर आम्हा दोघांना मिळून 3.5 लाख रुपये पगार भेटायचा. आणि मला एक छोटी मुलगी आहे 8 वर्षाची. तर आम्हा तिघांसाठी तेवढे पैसे भरपूर आहेत, सफिशियंट आहेत. परिवार चालतो, सर्वच चालते. नक्कीच. पण राहून राहून मला नोकरी न करण्याची आणि स्वतःपुरतं आणि आपल्या परिवारापुरतं स्वतःला सीमित न ठेवण्याची ही इच्छा माझ्या मनात राहायची. नक्कीच. आणि म्हणून मी नोकरी सोडून समाजकारण आणि राजकारणाच्या मार्फत आणि हे जे मी व्यवसाय करतो, या व्यवसायातनं जे पैसे कमवतो ते व्यवसाय करून आपल्याला जे नॉलेज आपण अर्जित केलेलं आहे, जसं माझं शिक्षण परदेशात झालं, मी जवळपास परदेशात प्रत्येक 2-3 महिन्यात 6 महिन्यात जात राहतो. वेगवेगळ्या देशांमध्ये जातो, तिथे काय नवीन चाललंय ते बघत राहतो. कोणत्या गोष्टीमध्ये अजून आपण हात टाकू शकतो, काही गोष्टी नवीन करू शकतो का, या गोष्टीवरती विचार करत राहतो. तर त्याच्यामुळे आपण अर्जित केलेले जे नॉलेज आहे ते स्वतः पुरतं सीमित न ठेवता राजकारणाच्या माध्यमातून आपल्या युवा जनतेपर्यंत, आपल्या क्षेत्रातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याची ही माझी एक इच्छा, एक प्रगल्भ इच्छा माझ्या मनात होती. म्हणून मी या क्षेत्रामध्ये राजकारणात समाजकारण करण्यासाठी आलो. नक्कीच. कारण की मी जसं तुम्हाला सांगितलं, राजकारण हे सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचं टूल आहे. आणि जर हे अवजार तुमच्या हातात आहे आणि ते अवजाराने जर तुम्ही एक सुंदर मूर्ती रूपास या विधानसभा क्षेत्राला जर आणू शकता, तर ह्याच्यापेक्षा चांगली गोष्ट माझ्या जीवनात अजून दुसरी कोणतीच नाही. अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास हाच माझा शेवटचा ध्यास आहे. नक्कीच.
जे तुम्ही म्हटलं ना शिखर कोणतं गाठायचं, हेच गाठायचं आहे की शेवटचा माणूस जो आपल्या विधानसभा क्षेत्रातला आहे, जर तो आज महिन्याअखेरी 1000 रुपये कमवतो तर माझ्या शिखरापर्यंत मी पोहोचेपर्यंत तो 10,000 रुपयापर्यंत पोहोचलाच पाहिजे. नक्कीच नक्कीच. आपण शिंदे गटामध्ये गेले, त्यापूर्वी आपण राष्ट्रवादीमध्ये नव्हतेच, जे मला माहित आहे तेवढं बोलतो मी. आणि जेव्हा आपण गेले तेव्हा अर्जुनी मोरगाव असेल किंवा सडक अर्जुनी असेल, या दोन्ही नगरपंचायत मधले काही नगरसेवक असतील, आपण आपल्यासोबत घेऊन गेले होते. दरम्यान काही आरोप होते, चर्चा होती की आपण जेव्हा पक्ष प्रवेश केला शिवसेना शिंदे गटामध्ये तेव्हा आपल्याला 2 कोटी रुपये मिळाले होते, अशी काही चर्चा होती. काय सत्यता याच्यात? ठीक आहे, आता तुम्ही जो प्रश्न विचारला 2 कोटी रुपये, मी काय म्हटलं की काही गोष्टी सत्य असतात, काही असत्य असतात. तर ही जी गोष्ट आहे ही सपशेल असत्य आहे. नक्कीच. आणि ह्याच्यावरती अजून एक तुम्हाला एक किस्सा आहे, तो मला मी सांगू इच्छितो. तो किस्सा असा की एकदा मी सीएम साहेबांसोबत त्यांच्या कॅबिन मध्ये बसलो होतो. टीव्ही वरती चालू होतं 50 खोके एकदम ओके, ठीक आहे. तर मी सुद्धा जसं तुम्ही मला विचारलं की चर्चेनुसार की तुम्ही 2 कोटी रुपये तुम्हाला काही भेटले आणि मग तुम्ही असं केलं, तर मी सुद्धा सेम प्रश्न सीएम साहेबांना विचारला. आणि हा प्रश्न मी विचारला होता ते नगरसेवक शिवसेनेत टाकायच्या पहिले. मी सीएम साहेबांना विचारलं, म्हटलं साहेब हे 50 कोटी रुपये सांगतात म्हटलं, तर म्हटलं हे काय विषय आहे? तर सीएम साहेब माझ्याकडे बघतात असे, म्हणतात डॉक्टर काय विचारता तुम्ही? मी घाबरलो, म्हटलं अरे सीएम साहेबांना आपण चुकीचा प्रश्न विचारला. मग सीएम साहेबांनी मला सांगितलं, बघ म्हणे डॉक्टर, मी एक सामान्य रिक्षा चालक होतो आणि आज महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री या पदावरती मी विराजमान आहे. आणि रिक्षा चालक ते महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाचे जी दौड झाली आणि तिथपर्यंत जो मी पोहोचलो, ते पैशाच्या बळावरती नाही, लोकांच्या विश्वासाच्या बळावरती मी तिथे पोहोचलो. हे जे आमदार खासदार जे तुम्हाला माझ्यासोबत येताना दिसले की 40 आमदार आले, ते माझ्यासोबत ह्याच्यासाठी आले कारण त्यांना माझ्यावरती खूप विश्वास आहे. त्यांना माझ्यावरती एक प्रकारचं खूप मोठं ट्रस्ट आहे आणि त्याच्यामुळे ते माझ्यासोबत आले. आणि जर तुम्हाला असं वाटतं की पैसे दिल्याने राजकारणी विकत घेता येतात किंवा आपण इकडच्या तिकडे सत्ता करू शकतो, म्हणे डॉक्टर सुगत हे चूक आहे. जर असं असतं तर म्हणे जगामध्ये खूप मोठे मोठे बिझनेसमॅन आहेत, मग आपले अदानीजी आहेत ते पूर्ण संसद विकत घेऊ शकतात आणि आपले अंबानीजी जे आहेत ते पूर्ण महाराष्ट्रातले आमदार विकत घेऊ शकतात. त्यांच्याकडे एवढे पैसे आहेत, पण ते सुद्धा म्हणजे कोणाचं नाव मी कलुषित करू इच्छित नाही, पण ते सुद्धा कधी असा विचार करत नाही आणि अशा गोष्टी कधी होत नाही. या गोष्टी ज्या असतात हे सपशेल खोटं असतात. कारण की आम्ही विकासाचं कामं करतो, आपल्या आमदारांना मदत करतो, त्यांना निधी भेटवून देतो, त्यांना सर्व गोष्टींसाठी त्यांना अर्ध्या रात्री मदत करतो, म्हणून ते आमच्या पाठीशी आहेत आणि म्हणून ते आमच्या सोबत तिथे आले, सत्तेमध्ये सहभागी झाले. तर मग मी सीएम साहेबांना सांगितलं, साहेब माझ्याही लोकांना खूप विश्वास आहे म्हटलं माझ्यावरती. तर मग ते माझ्याकडे एक स्मित हास्य केलं आणि मला म्हटले की तू एक काम कर, तू ज्यासोबत एक कॉर्पोरेटरही आला ना म्हणे डॉक्टर, तर मी तुला मानून जाईल. तर मग मी काय केलं, माझ्या डोक्यामध्ये तो विचार ठेवला आणि सीएम साहेबांना एक रिक्वेस्ट केली. म्हटलं सीएम साहेब आमच्याकडे ना म्हटलं 2 नगरपंचायत आहेत, त्या ग्रामपंचायतीच आहेत, म्हटलं जास्त मोठ्या नाही आहेत, छोट्या छोट्याच आहेत, त्यांचं जास्ती पॉप्युलेशनही नाही आहे. तर म्हटलं साहेब तुम्ही की नाही मला निधी द्या. तर त्यांनी मला म्हटलं तुला किती निधी हवाय? तर म्हटलं सर आम्हाला 10 कोटी रुपये जरी तुम्ही दिले 2 नगरपंचायतला, तर म्हटलं आमचं पूर्ण नगरपंचायत सुजलाम सुफलाम होऊन जाते, एक रस्ता एक नाली काहीच वाचत नाही, म्हटलं सर्व डेव्हलपमेंट होऊन जाते. तर त्यांनी मला होकार दिला. त्यांनी तसं आम्हाला ऑर्डर सुद्धा दिली, म्हणजे GR काढला की तुम्हाला तेवढी विकास निधी सँक्शन होत आहे. मग मी माझ्या नगरसेवकांसोबत मीटिंग केली आणि त्यांना म्हटलं की बाबांनो बघा तुम्ही निवडून आले,
जनतेची प्रचंड अपेक्षा आहे तुमच्याकडून. आणि जर एवढं मोठं नेतृत्व आपल्याला मदत करायला तयार असेल, एवढा विकास निधी जर प्रत्येकाच्या वॉर्डामध्ये येत असेल, तर तुम्ही माझी साथ द्यायला तयार आहात का? तर त्यांनी एक संघ एक हाकेने मला म्हटलं की दादा निश्चित तुम्ही म्हणाल तिथे साथ द्यायला तयार आहोत, कारण आम्हाला सुद्धा निवडून आल्यानंतर चुकल्यासारखं वाटत आहे की आम्ही निवडून आल्यावर सुद्धा जनतेसाठी काही करू शकत नाही, आणि अशी सत्ताच काय कामाची जर आम्ही जनतेची काही सेवा करू शकत नाही. म्हणून त्यांनी एक संघ माझ्यासोबत डिसिजन घेतलं, त्यांनी माझं नेतृत्व मान्य केलं, आणि त्याच मानलेल्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून जसे शिंदे साहेबांसोबत पूर्ण 40 आमदार गेले, त्याच प्रकारे अर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुनीतले 15 नगरसेवक हे माझ्या हातात हात देऊन शिंदे साहेबांच्या डेव्हलपमेंटच्या विकासाच्या राजकारणाकडे आम्ही गेलो, आणि त्यांनी आम्हाला मोठ्या प्रमाणात आपल्या क्षेत्रासाठी निधी दिली, आणि आपण आपल्या लोकांची इथे डेव्हलपमेंट केली. आज लोक रूमर्स काही म्हणतील, पण जर तुम्ही तिथे ग्राउंडवर गेले तर तुम्हाला सडक अर्जुनीमध्ये दिसेल की किती रस्ते बनले, किती नाल्या बनल्या, किती रोड बनल्या. ह्याच्या पहिले आपल्या क्षेत्रात मंत्री सुद्धा होते आणि आमदार सुद्धा होते, त्याच्या पहिले अजून काही मोठे लोक होते, पण एवढ्या वर्षानुवर्षे कधीच या 2 गावांमध्ये डेव्हलपमेंट झाली नाही जेवढी डेव्हलपमेंट आमदार साहेबाच्या आणि मी जो डिसिजन शिवसेनामध्ये जाण्याचा घेतला त्या डिसिजनमुळे या क्षेत्रामध्ये झाली. म्हणून मी आपलं जे उत्तर आहे की जे तुम्हाला सांगतात की 2 कोटी रुपये घेतले, तर 2 कोटी रुपये घेतले नाही. आम्ही लोकांचा विश्वास जिंकला, लोकांना विकास कार्य करण्याच्या मार्गाने गेलो, आणि विकास कार्य करण्याच्या मार्गाने जाऊन आपल्या नगरसेवकांचा विश्वास आपण घेऊन, विश्वासात घेऊन त्यांचं नेतृत्व करत आपण त्यांना तिथे घेऊन गेलो. आणि जेव्हा मी डिसिजन घेतलं की मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये वापस यायचं आहे आपल्याला विकासासाठी, ते 15चे 15 नगरसेवक पुन्हा एकवटले आणि त्यांनी पुन्हा माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आले. आता तुम्ही जाण्याचे तर पैसे भेटले विचारलं, येण्याचे पैसे भेटले का? मग नाही भेटले. ना जाण्याचे भेटले नाही येण्याचे भेटले, विश्वासाची पावती भेटली. नक्कीच नक्कीच नक्कीच. सुगत दादा चंद्रिकापुरे यांचा अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये नाव आहे. सुगत दादा हे राजकारणी बिझनेसमॅन आहेत अशी एक चर्चा आहे, काय सांगाल? बघा, राजकारण बिझनेसमॅन ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. नक्कीच. मला असं वाटतं की बिझनेस हा आपल्या उदरनिर्वाहासाठी आपण करतो, बिलकुल, आणि राजकारण आणि समाजकारण आपण हे जनतेच्या हितासाठी करतो. कारण की आपल्याला आपली घरची चूल चालवावी लागते, आपल्याला घरी आपल्या काही जिम्मेदार असतात, आपल्या मुलाबाळांचं शिक्षण करावं लागतं, आपल्या पत्नीच्या प्रती आपल्या काही जिम्मेदारी असतात, त्याच्यासाठी काही ना काही व्यवसाय करणे आपल्याला गरजेचं असतं. तर माझा सर्वात पहिला व्यवसाय, मी तसा पेशाने डॉक्टर आहे. मी जेव्हा MP मध्ये पोस्टेड होतो तेव्हा मी प्रायव्हेट प्रॅक्टिस सुद्धा करायचो, गव्हर्नमेंटमध्येही जॉब करायचो, तेव्हाही माझी प्रॅक्टिस चांगली चालायची. आणि आत्ताही मी सोशल प्रॅक्टिस करतो. सोशल प्रॅक्टिस म्हणजे काय की मला जर कोणता रुग्ण कुठे भेटला तर त्याची सेवा केल्याशिवाय मी काही थांबत नाही. माझ्या मनातच तो विचार आहे, कारण की सर्वात पहिले आहे मी डॉक्टर. नक्कीच. ठीक आहे. आणि जसा मला रुग्ण भेटला तर त्याची जी ट्रीटमेंट आहे माझ्या लेवलवरती जेवढी होते ती करतो. माझ्यापेक्षा वरती जर त्याला रेफर करावं लागलं तर त्याला उचित ठिकाणी पाठवण्याचा व्यवस्था करतो. आणि त्याच्यापेक्षा वरती जर त्याला लागलं तर सरकारकडनं त्याला लाभ भेटवून देणे, मुख्यमंत्री सहायता निधी असो की गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस असो की एम्स हॉस्पिटल असो, जिथे माझे सर्व मित्रमंडळी कार्यरत आहेत, त्यांच्या मार्फत रुग्णसेवा ही ईश्वर सेवा हे कर्म मी करत राहतो. नक्कीच. मग दुसरा माझा रोल येतो माझ्या परिवाराच्या प्रती, कारण की आता सोशल प्रॅक्टिस केली तर मला पैसे भेटत नाही, मी नोकरी सोडलेली आहे, तर मला माझा उदरनिर्वाह तर चालवावा लागेल. तर उदरनिर्वाह चालवावा लागेल. जगाच्या पाठीवरती जेव्हा 20-25 देश आपण फिरून आलो, जेव्हा आपलं एवढं डोकं चालतं, आपण जेव्हा अभ्यास करून MBBS शिकू शकतो, तर निश्चित रूपाने आपण बिझनेस सुद्धा करू शकतो. तर अशाच प्रकारे कधी YouTube फॉलो करता करता, कधी PMEGP चे काही डॉक्युमेंट्स वाचता कधी गुगलवरती सर्च करता वेगवेगळे व्यवसाय माझ्या समोर आले. त्याच्यापैकी मी 2-4 व्यवसाय जे आहेत माझ्यासाठी चयन केले आणि त्या व्यवसाय मी
रेग्युलर बेसिसवर करत राहतो आणि त्या व्यवसायांमध्ये मी चांगल्या प्रकारे पैसे कमवतो. नक्कीच. मग मला असं वाटतं की जर मी पैसे चांगले कमवतो तर मग मी समाजाला काय देतो? नक्कीच. मग समाजाला काही देत नाही, म्हणून मग मी राजकारणात आलो, समाजकारणात आलो. मग जसं तुम्ही म्हणता की पावत्या तुम्ही खूप दिल्या, तर हो देतो ना, व्यवसायातनं पैसे कमवतो आणि पावत्या देतो. बरोबर आहे. तर म्हणून आपण चांगला व्यवसाय करतो, आपण चांगलं समाजकारण करतो, बिलकुल. आपण सोशल डॉक्टरी सुद्धा करतो आणि समाजासाठी ज्या ज्या गोष्टी लागतील त्या गोष्टींमध्ये फुल नाही फुलाची पाकळी असा आपला एक वाटा देण्याचा समाजासाठी आपल्याला देणं लागतं. नक्कीच. डॉक्टर साहेब, आपण या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रासाठी जनतेच्या मनामध्ये सद्यस्थिती भावी आमदार म्हणून हा चित्र आहे, परंतु ही जर तिकीट राष्ट्रवादी पक्षाने किंवा महायुतीने वडिलांना दिली तर? बघा, ही तिकीट वडिलांनाच देणार आहेत आणि वडीलच इथनं इलेक्शन लढणार. नक्कीच. वडील जेव्हा माझे इथनं इलेक्शन लढणार तर त्यांची पूर्ण ताकद बनवून आणि माझे विचार जे मी तुम्हाला सांगितले त्या विचारांसोबत त्यांच्या प्रचारामध्ये पूर्णपणे सामील होऊन त्यांना कसं इथनं निवडून आणायचं ह्याच्यावरती माझा पूर्ण प्रयत्न राहील. नक्कीच. अजून एक शेवटचा प्रश्न असेल की महायुतीची तिकीट जी उमेदवारी आहे महायुतीची, ही जर भारतीय जनता पक्षाला गेली, म्हणजे राजकुमार बडोले साहेब आहेत सद्यस्थिती, त्यांना जर गेली, बिलकुल, तर तुमची काय भूमिका असेल या ठिकाणी? आमची भूमिका स्पष्ट आहे. नक्कीच. आजच्या तारखेला महायुतीच्या धर्मानुसार निवडून आलेल्या आमदाराची पार्टी जी असेल त्या पार्टीची तिकीट फायनल आहे. पण जसं तुम्ही मला प्रश्न विचारला की जर महायुतीतनं ही सीट जर भारतीय जनता पार्टीला गेली आणि जेही भारतीय जनता पार्टीचे कॅन्डिडेट असतील, मग ते बडोले काका असोत की मग ते आपले एक रत्नदीप भाऊ आहेत ते असोत की मग अजून आपले ॲडव्होकेट पोमेश रामटेकेजी असोत किंवा अजून कोणी असोत, तर महायुतीतनं ज्या उमेदवाराला भारतीय जनता पार्टीतनं तिकीट भेटेल त्या उमेदवाराची पूर्णपणे मदत करणे, महायुतीचा झेंडा इथे फडकवणे आणि महायुतीचा आमदार निवडून आणणे हाच आमचा मेन अजेंडा आणि आमचा युती धर्म सुद्धा हाच असेल. परंतु दुसरी एक चर्चा आहे की ही जर तिकीट महायुतीची तिकीट राष्ट्रवादीला जर गेली, म्हणजेच चंद्रिका पुरे साहेब असतील, आमदार साहेब किंवा तुम्हाला असतील किंवा आणि जे काही दोन लोक आहेत त्यांना असेल, तर यामध्ये बडोले साहेब सुद्धा या क्षेत्राला पिंजून काढण्यासाठी त्यांनी मेहनत केली आहे आणि बडोले साहेब कुठंतरी त्यांना जर तिकीट मिळाली नाही, म्हणजे राष्ट्रवादीला तिकीट गेली, तर बडोले साहेब अपक्ष लढणार अशी चर्चा आहे. काय सांगाल? आता बघा, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. म्हणजे ते अपक्ष आपण फक्त भाकीत करू शकतो ना. जसं तुम्ही विचारलं की ते अपक्ष लढणार, तर आपल्याला म्हणजे इफ अँड बट वर डिस्कशन करायचं आहे का? की म्हणजे तुम्ही जसं म्हटलं, तुम्ही जर एकदम नक्की असाल तर बघा, महायुतीच्या धर्माने जर आम्हाला तिकीट भेटली म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जो उमेदवार असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोबत भारतीय जनता पार्टी हा मित्रपक्ष असेल आणि जर समजा बडोले साहेब किंवा बडोले काका अपक्ष उभे राहिले, तर आम्ही आमच्या मित्रपक्षाचे जेवढे पदाधिकारी आहेत त्यांना हात जोडून 10 बोटांची विनंती करून एकच विनंती करणार आहे की महायुतीच्या धर्माच्या नुसार आपल्याला महाराष्ट्रामध्ये प्रत्येक सीट निवडून आणायची आहे. मग ती राष्ट्रवादीची असो की ती भारतीय जनता पार्टीची असो की ती शिवसेनेची असो, आणि मला वाटत नाही मग त्यावेळेस कोणीही अपक्ष उभे राहोत, त्यावेळेस महायुतीचे कार्यकर्ते जे आहेत त्यांना काही थारा देणार नाही आणि निश्चित रूपाने महायुतीचा उमेदवारच या क्षेत्रामध्ये इलेक्शन निवडून येईल. तर धन्यवाद डॉक्टर साहेब. आपण आज या एपिसोडमध्ये उपस्थित होते, आमच्या प्रश्नांची पुरेपूर उत्तरे दिली. आपला पुढील प्रवास सुखरूप जावं हीच अपेक्षा आहे. पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र.